नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू झालेल्या सीजेपी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यातही संताप व्यक्त करण्यात आला आहे। शहरातील जयस्तंभ चौकात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी संघटनेचे कार्यकर्ते ॲड. प्रवीण सुरडकर यांनी डोक्याला काळी फीत बांधून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। इन्कलाब जिंदाबाद, विद्यार्थ्यांवरील दडपशाही बंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलकांनी विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याऐवजी त्यांच्या न्याय्य मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी केली। तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ तातडीने थांबवावा अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली। विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर झालेला लाठीहल्ला निषेधार्ह असून विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशाराही यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला। दिल्ली येथे सोनम वांगचुक यांचे लोकशाही पद्धतीने जे आंदोलन चालू होतं जंतर मंतर येथे, त्यांना लोकशाहीच्या पद्धतीने आंदोलन चालू असताना केंद्र सरकारने पोलिसांच्या रूपामध्ये जे पोलीस लोक नाहीत त्या लोकांना तिथे पाठवून मंडपामधून त्यांना उचलून घेऊन गेलेले आहे। त्यांना त्यानंतर अभिजित दीपके यांनी ती धुरा सांभाळली, परंतु केंद्राने त्या काल दिनांक 20 तारखेला लाठीचार्ज आणि लाठीचार्ज करून युवकांवर जो मारहाण केलेला आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी मी ॲडव्होकेट प्रवीण सुरडकर शेतकरी कार्यकर्ते क्रांतिकारी शेतकरी संघटना कार्यकर्ता म्हणून आज इथे निषेध नोंदवतोय। माझ्यासोबत आशिष पाडोळे हे सुद्धा आहेत। आम्ही दोघंही केंद्र सरकारचा लाठीचार्ज जो झालेला आहे त्याचा निषेध करतो। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद।